अभिजात मराठी भाषेच्या कार्यक्रमाला रवाना झालेले आहेत। बीकेसीत अभिजात मराठी भाषेचा कार्यक्रम आहे। ठाण्यातली सभा आटपून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी मध्ये आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात झंझावती सभा होत आहेत। वाशिम नंतर ठाणे आणि ठाण्यानंतर आता बीकेसी मध्ये आलेले आहेत। आपण दृश्य बघतोय, साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। बीकेसीत आता अभिजात मराठी भाषेचा कार्यक्रम आहे। केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे। समस्त मराठी भाषिकांसाठी, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आणि याच कार्यक्रमाला आता मोदी रवाना होतात। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोदी तिथे जात आहेत। ठाण्याच्या आपल्या भाषणात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच क्लासिकल लँग्वेजचा दर्जा दिल्याचा उल्लेख केला होता। आता या कार्यक्रमात नरेंद्र मोदी काय बोलणार याचं सगळ्यांकडे लक्ष आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय याचं संपूर्ण महाराष्ट्रात सर्व स्तरावर कौतुक झालेलं आहे। आता म्हणता नरेंद्र मोदी काय बोलतील आपल्या भाषणात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आपण दृश्य बघतोय, याच कार्यक्रमासाठी बीकेसीतल्या कार्यक्रमासाठी आता नरेंद्र मोदी रवाना होत आहेत। यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाण्यात सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि तो कार्यक्रम आटपून काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी बीकेसीत दाखल झाले।